हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशा आहेत आपण? चला तर आपण आपल्या नवीन पाठास काय करू, सुरुवात करू. पण त्याच्या आधी आपण जे मागचं पाठ झालेलं आहे त्या पाठाबद्दल काय छोटीशी उजळणी करूया. लक्षात आहे ना, आपण मागच्या पाठावेळेस काय बघितलं की फरक ओळखा. काय पाहिलं आपण? पाठ क्रमांक 6 फरक ओळखा. फरक म्हणजे काय हो? डिफरन्स. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये काय हो डिफरन्स किंवा फरक करतो. फक्त त्यात काय आपल्याला ओळखता आलं पाहिजे की दोन गोष्टींमध्ये काय फरक आहे, त्याच्यामध्ये आपण काय तुलना करू शकतो, म्हणजे दोन्हीमध्ये आपण काय डिफरंट ओळखू शकतो किंवा डिफरंट करू शकतो हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. म्हणून आपण मागच्या पाठाला आपण काय बघितलं की बगीच्यामधील तो चित्र बघितलं की दोन चित्रामध्ये किंवा दोन पिक्चरमध्ये सेम पिक्चर होते, पण त्या दोन्ही पिक्चरमध्ये काहीतरी काय होतं, फरक होतं किंवा ते फरक आपण ओळखले सुद्धा आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, गणितामधले चिन्ह हे सुद्धा बघितलं. त्यानंतर अजून काय बघितलं आपण, अक्षरे बघितलं की अक्षरे कसे फरक होत जातात. न च म्हणा किंवा ई च म्हणा किंवा ट ठ ढ ई हे कसे अक्षरे तयार करता येतात हे सुद्धा आपण फरक ओळखलेला आहे किंवा बघितलेलं सुद्धा आहे. किंवा आपण प्रत्येक गोष्टीमध्ये काय करतो, डिफरन्स किंवा फरक करतो. एखाद्या बगीच्यामध्ये गेल्यावर किंवा दोन ठिकाणच्या बगीच्यावर सुद्धा काय आपण डिफरन्स करतो. किंवा दोन शहरामध्ये सुद्धा आपण काय करतो, डिफरन्स किंवा फरक ओळखतो का नाही. त्यालाच काय म्हणायचं, फरक ओळखणे किंवा गोष्टीमध्ये तुलना करणे किंवा काय गोष्ट सेम असतात. एखादी गोष्ट सेमच असते पण थोडं ना थोडं त्याच्यामध्ये काय हो फरक हा असतो. फरक हा आपल्याला ओळखता आलं पाहिजे, बरोबर ना. हे आपण कधी बघितलं, आपण हे मागच्या पाठाला पाहिलेलं आहे. आता आपण काय करूया, आपण आता आपल्या नवीन पाठास काय हो सुरुवात करूया. तर सगळ्यांसमोर आपलं मराठी पुस्तक आहे ना, आपलं मराठी पुस्तक काढा. सगळ्यांनी काढलं. त्यानंतर आपण पेन्सिल आहे ना जवळ, आपण आपल्या जवळ पेन्सिल ठेवलं पाहिजे. खोड रबर पेन्सिल हे ठेवलंच पाहिजे. चला, मराठीचं पान नंबर 13. किती हो? पान नंबर 13 काढलं सगळ्यांनी. पान नंबर 13. पान नंबर 13 वर काय आहे, पाठ क्रमांक 13, बरोबर ना. पान नंबर 13 वर पाठ क्रमांक 13 म्हणजे पेज नंबर 13 काढलं सगळ्यांनी. चला तर पाठाचं नाव काय आहे, ओळखूया आणि सांगूया. काय आहे, ओळखूया आणि सांगूया म्हणजे ओळखूया. आता ओळखणे तर माहिती आहे ना, आपण सगळ्यांना ओळखतो. काय करतो आपण, ओळखतो. किंवा एखाद्या ठिकाणी काय चालू आहे बघा, एखाद्या ठिकाणी काय चालू आहे हे आपण काय करू शकतो, सांगू शकतो. समोरचं दृश्य बघून किंवा समोरचं पिक्चर किंवा चित्र बघून तिथे काय चाललेलं आहे, तिथं काय घडत आहे हे आपण काय करू शकतो, सांगू शकतो किंवा बघू शकतो. हे फक्त काय हो आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हे एक सुद्धा काय हो कौशल्य आहे. काय आहे, कौशल्य. कौशल्य म्हणजे काय हो, स्किल. आपण स्किल म्हणतो ना, हा कौशल्य. हे एक सुद्धा कौशल्य आपण आपल्या अंगी बाळगलं पाहिजे की समोर काय चाललेलं आहे, समोर कोणती घटना घडत आहे हे आपल्याला काय हो ओळखता आलं पाहिजे. बघा मी काय सांगतोय, आपल्या डोळ्यासमोर एखादी कोणती घटना चालू आहे, कोणती क्रिया चालू आहे, कोण काय करत आहेत, ते कसे वागतात, ते कसे बोलतात, हे आपल्याला काय हो ओळखता आलं पाहिजे. त्याच्यावरच आपण काय हो आपण आपलं शिक्षण आपण हे शिकता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला सुद्धा पुढे जाऊन असंच घडतं. म्हणजे आता आपण जे मोठ्यांचं बघतो त्याचप्रमाणे आपण सुद्धा किंवा आपल्या बाबतीत सुद्धा पुढे गेलं अशीच घटना घडणारे आहेत. पण समोरनं दिसणाऱ्या घटनेवरनं म्हणजे समोर जे पिक्चर तयार आहे किंवा समोर जे दिसत आहे ह्याच्यातलं आपण काहीतरी थोडं ना थोडं काय हो
थोडंसं तरी एज्युकेशन किंवा काहीतरी घेण्यासारखे काय वस्तू बाब किंवा घटक असतं किंवा असतात, हे आपण घेतलं पाहिजे. आता आपण आपल्या आई वडिलांबरोबर मार्केटमध्ये जातो. मार्केट म्हणजे काय हो, भाजीपाला घेण्यासाठी दुकानामध्ये जातो. तिथं गेल्यावर आपण फक्त बघतो, पण आपले आई वडील कसं व्यवहार करतात, कसं भाजी घेतात किंवा कसे किराणा दुकानाचे माल भरतात, हे ते करतात, हे आपण काय केलं पाहिजे हो, बघितलं पाहिजे. ते कसे घेतात, काय करतात, हे आपण काय केलं पाहिजे, ओळखलं पाहिजे. लक्षात, म्हणजे कधी ना कधी आपण सुद्धा जाणार आहोत, पण आपल्याला सुद्धा लक्षात येते की बाबा हे असं आहे, तसं नाहीये, ह्याची किंमत एवढी आहे. हे आपण काय ओळखलं पाहिजे. किंवा समोर काय घटना चालू आहे हे सुद्धा आपल्याला ओळखलं पाहिजे. आता आपण मार्केटमध्ये जातो, काय बघतो मार्केटमध्ये, कोण सांगेल? आता आपण मार्केटमध्ये किंवा भाजीच्या ठिकाणी जातो, जिथं भाजी विकले जातात त्या ठिकाणी काय असतं, कोणतरी एकटाच असतो का भाजी विकणारा? एकटाच असतो का? नाही ना, तर अनेक जण असतात. बघा, अनेक जण प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले असतात, त्यांच्याकडे वेगवेगळे गिराईक आलेले असतात. पण त्यांची बोलण्याची पद्धत बघा, आपण जिथं घेतो त्याची बोलण्याची पद्धत किंवा त्याच्या शेजारी जो बसतो त्याची बोलण्याची पद्धत बघा, हे कसे असतात, थोडे वेगळे असतात ना. तर जे समोर आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि कोणीतरी आपल्याला विचारलं की त्या मार्केटमध्ये सांग बाबा, मार्केटमध्ये काय असतं, तू मार्केट पाहिलास ना, तर मार्केटमध्ये काय काय चालतं, कोणकोणते भाजी विकले जातात, कसे लोक असतात, ते कसे बसलेले असतात, हे आपण पहिल्यांदा बघितलं पाहिजे. आणि कोणीतरी आपल्याला जर विचारलं तर तेच आपण आठवून आपल्याला ते काय सांगता आलं पाहिजे आणि आपण सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चुकलं तर चुकू द्या, पण सांगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे की कुठं काय घटना चालू आहे, आपण काय घटना बघितले किंवा ऐकलं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सगळ्याच घटना किंवा सगळ्याच गोष्ट हे आपल्या लक्षात राहत नाहीत, पण जेवढं आपण लक्षात राहतं तेवढं तरी आपण काय सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता उदाहरणार्थ सांगतो किंवा बाहेरच सोडा, आपल्या एखाद्या तासाला आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्याच वर्गामध्ये एखाद्या तासाला एखाद्या टीचरने किंवा मॅडमने तुम्हाला एखादं काहीतरी शिकवलं. नंतर तुमच्या घरी गेल्यावर तुमच्या मम्मी पप्पाने तुम्हाला विचारलं की आज टीचरने काय शिकवलं, तर तुम्ही काय करता माझ्या टीचरने असं शिकवलं, हे काढून दाखवलं, ते दाखवलं, मला असं शिकवले, असं सांगितले. जसं आपण घरामध्ये सांगतो की आधी आपण काय करतो, ओळखतो, नंतर काय करतो, आपण सांगतो. पण सांगण्याचा आपण काय करतो, प्रयत्न करतो का नाही बाळांनो? किंवा आता तुमचा डान्स असेल तर किंवा गॅदरिंग असतं किंवा अॅन्युअल फंक्शन असतं, आपण डान्सची काय करतो, प्रॅक्टिस करतो. तुम्ही जाऊन लगेच घरी सांगतो का नाही की आज सरांनी असं डान्स शिकवलं, टीचरने आज असं डान्स शिकवलं, हे आपण काय करतो, घरी जाऊन दाखवतो ना. ही आपल्याला ओळखता सुद्धा येतो. जसं आपण शाळेमध्ये एखादी घटना किंवा घरी जाऊन सांगू शकतो, तसंच बाहेर बघितलेली एखादी चांगली घटना, हे मला चांगलं वाटलं, त्याने असं झाड लावलं, मी जाता बघितलं की एक मुलगा झाडाला पाणी घालत होता. हे जे छोटे छोटे घटना असतात ना, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि ते नंतर काय आपण सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरं आपण सांगू शकतो. आता अजून दुसरं आहे की बघितलेल्या घटना सुद्धा काय आपल्याला लिहिता आलं पाहिजे किंवा आपण लिहिण्याचा सुद्धा सराव केला पाहिजे. समजा तुमच्या समोर एखादं चित्र आहे, त्या चित्रामध्ये काय चाललेलं आहे हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. लक्षात, एका समोर चित्र आहे, त्या चित्रामध्ये काय चाललं आहे हे तुम्हाला काय लिहिता आलं पाहिजे. आता तुम्हाला आता माहिती झालं असेल की आपला पाठ क्रमांक 13 मध्ये तसंच आहे. तुमच्या समोर 4 चित्र आहेत किंवा 4 पिक्चर आहेत ना, तर त्या चित्रामध्ये काय चालू आहे ती घटना आपल्याला काय लिहायची आहे किंवा लिहून दाखवायची आहे ना. बघा, तुमच्या समोर पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये 4 चित्र आहेत.
आहेत ना, तर त्या चित्राखाली काय हो 2-2 लाईन काय हो असं ब्लँक सोडलेलं म्हणजे रिकामे सोडलेलं, म्हणजे त्या चित्रामध्ये काय चाललेलं आहे हे आपल्याला काय करायचं हो ते लिहायचं आहे. आता किती चित्र येतो 4. किती आहेत 4. तर प्रत्येक 4 चित्रामध्ये सगळं सेमच आहे का? पुस्तकामध्ये तुम्ही बघू शकता सगळं सेमच आहे का? नाही, पण तिथली घटना वेगळी आहे, क्रिया वेगळी आहे, प्रत्येकाचं काम हे वेगवेगळं आहे. फक्त आपल्याला काय होते लिहिता आलं पाहिजे. आता आपण आपल्या स्क्रीनवर किंवा आपण समोर बघू शकतो की काय चालू आहे. तर बघा पाठ क्रमांक 13. काय पाठ क्रमांक 13 ओळखूया आणि सांगूया. बघा ओळखूया स्वल्पविराम पुढे काय म्हणलं सांगूया. म्हणजे काय हे पूर्ण वाक्य नाहीये, अजून ह्याच्या पुढे अजून एखादी गोष्ट आहे, म्हणजे आपल्याला ओळखायचं सुद्धा आहे आणि सांगायचं सुद्धा आहे. तर आता ते निळ्या अक्षरामध्ये लिहिलं ब्लॉक्स मध्ये काय म्हणलं बघा, चित्रे पहा, ओळखा, वाक्य सांगा, वाक्य लिहा. बघा पुन्हा एकदा वाचतोय, चित्रे पहा, ओळखा, वाक्य सांगा आणि वाक्य लिहा. म्हणजे पहिल्यांदा आपण काय बघायचं आहे, चित्र बघायचं आहे आणि त्या चित्रामध्ये काय चाललेलं आहे हे आपण ओळखलं पाहिजे. पुन्हा त्याच्या पुढे काय वाक्य सांगा, म्हणजे त्या चित्रामध्ये काय चाललेलं आहे त्याच्याबद्दल आपण एक एक वाक्य सांगायचं आणि पुन्हा काय हो वाक्य लिहा, म्हणजे त्याच्या खाली आपल्याला काय हो रायटिंग म्हणतो आपण किंवा लिहायचं आहे. तर पहिलं चित्र पहा. चला पहिलं चित्र काय हो, एक मुलगा आहे. चला त्याचा आपण काय मानू नाव राजू. हा राजू काय करत आहे, राजू हा वर्तमानपत्र वाचत आहे. वर्तमानपत्र म्हणजे काय हो न्यूजपेपर, बरोबर ना. वर्तमानपत्र म्हणजे काय न्यूजपेपर. राजू हा पेपर वाचत आहे, बरोबर ना. तर राजू काय करत आहे हो, तो सध्या निवांत किंवा त्याला वेळ आहे म्हणून तो काय करत आहे निवांत पेपर वाचत आहे. बघितलं ना, नीट बघा, राजू हा पेपर वाचत आहे. आता बघा ते पेपरच्या एका साईडला काय हो 2 चित्र आहेत आतल्या साईडला आणि एका साईडला काय हो पूर्ण ब्लँक आहे. तर त्या 2 चित्रामध्ये आपल्याला काय दिसतो बघा, नीट बघा, त्या 2 चित्रामध्ये काय दिसतं तर एका साईडच्या चित्राला म्हणजे एखाद्या बाजूला पहिल्या भागामध्ये काय हो एक बाई, एक बाई काय हो तराजू मध्ये काय हो भाजीचा माप घेत आहे किंवा भाजी माप करून देत आहे. हा सीन किंवा हा पिक्चर कुठला आपण बघू शकतो मार्केटमध्ये. कुठे बघू शकतो आपण मार्केटमध्ये, कारण ज्या ठिकाणी भाजी विकले जातात त्या ठिकाणी बघा तराजू मध्ये काय हो माप देऊन काय हो भाजी दिले जाते. आलं लक्षात. बघा म्हणजे ती बाई काय करत आहे हो, एखादी भाजी आहे त्या भाजीचं काय हो तराजू मध्ये तोलमाप किंवा माप देऊन देत आहे. पुन्हा खाली थोडे त्याच्या खालीच काय हो मॅडम किंवा टीचर, शिक्षिका. शिक्षिका काय करत आहे तो शाळेमध्ये ब्लॅक बोर्डवर किंवा बोर्डावर एखादी गोष्ट किंवा एखादं वाक्य लिहित आहे. म्हणजे टीचर एखादं वाक्य बोर्डावर काय हो फळ्यावर लिहित आहेत. म्हणजे काय आहे शाळा आहे. शाळामध्ये ही चाललेली काय हो क्रिया आहे की एखादी घटना आहे की शिक्षिका काय करत आहे हो बोर्डावर किंवा फळ्यावर लिहून देत आहे. हा झाला पहिला. आता त्याच्या बाजूला पहा, त्याच्या बाजूला कोण आहे मुलगी. कोण आहे मुलगी. तर आपण जर काय ठेवायचं नाव सॉरी चला रिया. रिया पेपर किंवा रिया वर्तमानपत्र वाचत आहे. बघा रिया सुद्धा वर्तमानपत्र वाचत आहे. बघा वर्तमानपत्रामध्ये एकच पान असतो का मला सांगा. वर्तमानपत्रामध्ये एकच पान असतो का नाही ना. कमीत कमी 10, 12, 14, 16 असे जास्तीत जास्त का हो
पेपर म्हणजे त्यातले भाग असतात, म्हणजे 1 नंबर पान, पान नंबर 2, 3, 4, 5, प्रत्येक पानावर वेगवेगळे काय घटना किंवा वेगवेगळे बातम्या असतात. आता आपण न्यूजपेपर बघितलेला आहे की प्रत्येक गोष्टीवर का वेगवेगळ्या किंवा वेगवेगळ्या बातम्या असतात. तर इथं पण बघा, एका साईडला पिक्चर आहे आणि दुसऱ्या साईडला का ब्लँक आहे म्हणजे रेषा, तिथे दुसरी घटना असेल आणि ती आतल्या साईडला ती काय करत आहे आतली जी बातमी आहे ते काय करत तिने वाचत आहे. बरोबर ना. चला, तर पहिल्या चित्रात काय आपण लगेच ओळखू शकतो कोण आहे, शिपाई मामा. तो काय करत आहे शाळेचा घंटा किंवा शाळेची घंटा काय वाजवत आहे. बेल म्हणतो ना आपण, बेलघंटा. हा तो काय एक तर शाळा भरलेला असेल किंवा शाळा सुटत असेल किंवा एखादा तास हा बदलत असेल किंवा तासाचा बेल असेल ते वाजवत आहे. आणि पुन्हा आता आपण हा युनिफॉर्म बघू शकतो. पहिला जुन्या काळामध्ये किंवा आता युनिफॉर्म असतो, आता सगळ्यालाच युनिफॉर्म असतो म्हणजे शाळेचे कपडे असतात, पण पहिला काय करायचे, शिपाई जे मामा असतात ते टोपी घालून, त्याला काय गांधी टोपी म्हणतात, ते टोपी घालूनच काय शाळेमध्ये यायचे. ही पहिल्याची घटना होतो. आता सहजासहज कोण अशी टोपी घालत नाहीत. पुन्हा बघा, पुन्हा काय दुसरा काय चित्र, टपाल म्हणजे पोस्टमन काका. कोण आहे, पोस्टमन काका. पोस्टमन काका काय करतो, पत्र घरोघरी पोचवतात किंवा घरोघरी पत्र आणून देतात. एखाद्याने किंवा एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीसाठी पाठवलेला जो पत्र असो तो पत्र किंवा ते पत्र घरोघरी पोचवतात. सध्याला पोस्ट किंवा पत्र हे कमी येतात, कारण का सध्याला युग हा बदललेला आहे. आता प्रत्येकाकडे स्मार्ट मोबाईल म्हणतो किंवा स्मार्टफोन असतात, त्यामुळे पत्र हे आता मोबाईल मधनच मिळतात. कारण आपल्याला एखादा माहिती द्यायचं असेल तर आपण लगेच काय करतो, मोबाईल चालू करतो किंवा कॉल तर करू शकतो किंवा आता व्हॉट्सअप आहे, फेसबुकचा मेसेंजर आहे, अशाद्वारे आपण काय किंवा SMS आहे, आपण काय करू शकतो, एखादी गोष्ट किंवा एखादी माहिती आपण दुसऱ्यांना काय आपल्याला ज्यांना पाठवायचं आहे आपण त्यांना पाठवू शकतो. पण पहिल्या पूर्वी काळी असं व्हॉट्सअप मोबाईल असं काहीही नव्हतं. मग त्यावेळेस काय करायचे लोक, तर त्यावेळेस पत्राच्या माध्यमातून म्हणजे पत्र पाठवून काय एखादा संदेश किंवा एखादी माहिती ही आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींना काय ते पाठवत होते. त्यावेळेस टेलिफोन सुद्धा काय फार कमी होता. पण नंतर कसं युग बदललं, तंत्रज्ञान बदललं, तसं काय नवीन नवीन गोष्ट आहे किंवा नवीन नवीन घटना काय घडत गेला. तर आपण सहज आता आपण काय केलं, बसल्या बसल्या आपण काय करतो, आपण चॅटिंग करतो की नाही आपल्या मित्र किंवा मैत्रिणीशी, किंवा एखादी माहिती किंवा एखादी माहिती आपल्याला पाहिजे असेल तर किंवा माहित नसेल तर आपण काय करतो, दुसऱ्यांकडनं मागून घेतो किंवा जाणून घेतो. आता पुढे पहा, पुन्हा काय पुन्हा इथं जी मागाची मुलगी रिया होती तीच आहे इकडे बघा. आता तिने काय केली दुसरं पेज काढली. पहिला पेज बघा, तिचा पहिला पेज हा वेगळा होता, तिने काय केली आता पुन्हा दुसरं पेज म्हणजे दुसऱ्या पानावर काय बातमी वाचायला गेली. तर पुन्हा बघा, पुन्हा काय झालं दुसऱ्या पानावर किंवा दुसऱ्या पेजवर एकच बातमी एक असेल नाही. आता इथं काय डिफरंट म्हणजे वेगळा किंवा वेगळा आहे. बघा काय आहे, तर इथं काय दोन चित्र आहेत, म्हणजे काही मुली खेळत आहेत आणि काही मुलं सुद्धा खेळत आहेत. बघा आता न्यूज पेपर मध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये प्रत्येक भाग हे वेगवेगळे असतात. प्रत्येक भाग हे वेगवेगळे असतात. पहिला आता बघा, पहिल्या पानावर मुख्य हेडिंग असते किंवा जे महत्वाचे बातम्या असतात हे एका पेजवर असतात. दुसऱ्या पेजमध्ये शहरामधल्या असतात, तर तिसऱ्या पेजमध्ये ग्रामीण भागामधले असतात. तर चौथ्या पेजवर एखादं कथा कविता किंवा एखादा लेख हा असतो किंवा एखाद्या दुसऱ्या पानावर किंवा एखाद्या ह्याच्यावर एखाद्या कुठल्या तर गोष्टीबद्दल का संपूर्ण माहिती असते किंवा वेगवेगळ्या लोकांचे का मते किंवा त्यांचे विचार असतात. आणि आपण म्हणतो कधी पण बघा
पेपरच्या किंवा वर्तमानपत्राच्या शेवटच्या भागावर हमखास एकच असतो, तो का म्हणजे काय हो, क्रीडा. क्रीडा माहिती आहे ना, स्पोर्ट्स. शेवटच्या पानावर जास्तीत जास्त काय हो, स्पोर्ट्स बद्दल किंवा स्पोर्ट्सच्या जगतामध्ये कुठं कुठं कुठली स्पर्धा झाली, काय चालू आहे, ह्याची सगळी माहिती काय हो त्या वर्तमानपत्राच्या काय हो शेवटच्या भागामध्ये असतो. तर इथं बघा काय म्हणले, 3 मुली किंवा काय करतो, खेळत आहेत. आणि दुसऱ्या चित्रामध्ये काय हो, 3 मुलं सुद्धा काय हो फुटबॉल हा खेळ काय हो खेळत आहेत, आहे ना. तर आता पुन्हा आपण आपल्या शेवटच्या चित्राकडे म्हणजे कोणाकडे, राजू काय करतो हो, दुसऱ्या पेजवरचं काय हो किंवा दुसऱ्या पानावरचं काय हो बातमी वाचत आहे. आता बघा त्याने पान चेंज केला किंवा बदल केला, आपलं काय दिसलं बघा, 2 इथं पण चित्र आहेत. काय आहे तिथं बघा, म्हणजे एखादी वयस्कर आजी काय करत आहे हो, वर्तमानपत्र म्हणजे न्यूजपेपर वाचत आहे. नीट लक्षपूर्वक देऊन आजी वर्तमानपत्र काय हो वाचत आहे ना. तर पुन्हा त्याच्या खाली बघा काय हो, कंडक्टर किंवा आपण बसमध्ये जे आपल्याला तिकीट देतात, म्हणजे इथनं काय बस मधला प्रवास चालू आहे, एखादा व्यक्ती त्यांच्याकडे काय हो प्रवासाला म्हणजे किंवा जाताना बसमध्ये बसला का हो, कंडक्टर काय घेत आहे, तिकीट घेत आहे. हा चित्र आहे. आता आपण वेगवेगळ्या पानावरचे वेगवेगळे काय हो माहिती पाहिलेली आहे. हे आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, लिहिता आलं पाहिजे. बघा प्रत्येक ठिकाणी ना वेगवेगळे काय हो सिच्युएशन किंवा वेगवेगळे चित्र असतात. त्या चित्रावरनं काय हो आपल्याला माहिती गोळा करता आली पाहिजे किंवा ते आपण लिहिता आलं पाहिजे. आता हे आपल्याला पुस्तक मध्ये दिल्यावर आपण काय करू शकतो, लिहू शकतो की हे समोरच आहे. काय म्हणू शकतो, राजू वर्तमानपत्र वाचत आहे किंवा राजू हा पेपर वाचत आहे. हे आपण असं एखादं वाक्य लिहू शकतो. किंवा पुढे अजून आजी किंवा मार्केटमध्ये आजी काय करतो, भाजीचं माप करत आहे. पुन्हा शिक्षिका शाळेमध्ये शिकवत आहे, असं आपण काय करू शकतो, वाक्य लिहू शकतो. पुन्हा रिया सुद्धा पेपर वाचत आहे. रिया लक्षपूर्वक पेपर वाचत आहे. पुन्हा पोस्टमन काका घरोघरी किंवा पोस्टमन काका घरी पत्र देत आहेत किंवा पोचवत आहेत, असं एखादं वाक्य आपण लिहू शकतो. पुन्हा काय म्हणलं, मुले फुटबॉल खेळत आहेत. बघा मुले फुटबॉल खेळत आहेत, हे इकडे लिहू शकतो. पुन्हा आजी पेपर वाचत आहे किंवा आजी वर्तमानपत्र वाचत आहे. असे एखाद्या चित्रावरनं काय हो आपल्याला वाक्य लिहिता आलं पाहिजे. किंवा पुस्तकातला राहू द्या किंवा घरामध्ये असताना सुद्धा आपण बसल्या बसल्या काय हो एखादं वाक्य तयार करू शकतो. माझी आजी टीव्ही पाहत आहे, म्हणजे आपल्या समोर पिक्चर आहे किंवा एखादी घटना चालू आहे, त्या घटनेवरनं आपल्याला एखादं वाक्य काय हो लिहिता आलं पाहिजे. आता बघा, माझ्या घरासमोर एक सुंदर झाड आहे, झालं वाक्य तयार. पुन्हा माझी आई स्वयंपाक करत आहे, आपल्या समोरच आहे, बाहेरचं सोडा, आपल्या समोर आहे ना, त्या समोरच्या दृश्यावरनं किंवा त्या समोरच्या सीन किंवा पिक्चरवरनं आपल्याला वाक्य लिहिता आलं पाहिजे. आता आपण म्हणू शकतो, माझी आई भाजी चिरत आहे. माझी आई भाजी आणण्यासाठी मार्केटमध्ये गेलेली आहे. पुन्हा माझी आई पाणी भरत आहे किंवा मी आईला पाणी भरण्यासाठी मदत करत आहे. किंवा आपण बघितलं का अजून समोर दिसतं, माझ्या घरासमोर सुंदर झाड आहे, झाडावर सुंदर सुंदर पक्षी राहतात. किंवा माझ्या घरासमोर माझा किंवा माझा परिसर हा खूप स्वच्छ आहे. हे असं आपण एखादं वाक्य काय हो आपण तयार
करू शकतो. म्हणजे एखाद्या घटनेवरनं आपल्याला काय हो वाक्य तयार करता आलं पाहिजे. काय म्हणतो, समजा तुम्हाला एखादं जर वाक्य तयार करता येत नसेल तर आपण काय केलं पाहिजे, आपल्या मोठ्यांकडनं मला हे येत नाही, मला थोडं हे काय हो समजावून सांगा. किंवा एखादं वाक्य चुकलं, आपण जर वाक्य लिहिलं, पहिला वाक्य लिहा, नंतर काय करा की आपल्या कोणातरी घरात मोठे असतात ना त्यांना दाखवा की मला सांग म्हणे की मी जे वाक्य लिहिलेलं आहे हे चुकीचं आहे किंवा बरोबर आहे, किंवा ह्याच्यामध्ये काय करेक्शन करायचं आहे का, असे आपण काय करू शकतो म्हणू शकतो का नाही. तर आपण काय म्हणायचं की एखाद्या घटनेवरनं आपल्याला काय वाक्य लिहिता आलं पाहिजे. चला आता लिहा बरं, पेन्सिल आहे ना, चला सगळ्यांनी पेन्सिल काढा आणि लिहा. एकच पहिला बघा काय लिहायचं असं, किंवा असं लिहा, राजू पेपर वाचत आहे. एखाद्या काय आपण वाक्य तयार केलं पाहिजे की राजू पेपर वाचत आहे किंवा रिया पेपर वाचत आहे, असे आपण वाक्य तयार करता आलं पाहिजे किंवा वाक्य तयार केलं पाहिजे. चला आता सगळ्यांनी, आता तर मी एकच वाक्य लिहिलेलं आहे बघा, आता मी सध्याला एकच वाक्य लिहिलेलं आहे. आता तुम्ही काय करायचं, बसल्या बसल्या पेन्सिलने, पेननी लिहायचं नाही, पेन्सिलने लिहा. कारण का सांगतो, समजा आपण जर पेननी लिहिलं तर पुन्हा ते जर चुकलं असेल तर खाडाखोड होतं, म्हणून सांगतो पुस्तकामध्ये लिहिताना कधी पण पेन्सिलचा वापर करा. ज्या ठिकाणी आपल्याला म्हणलेलं आहे की इथं वाक्य लिहा किंवा वाक्य तयार करा, त्यावेळेस आपण पेन्सिलचा वापर केला पाहिजे. बघा आता काय म्हणलंय, राजू पेपर वाचत आहे, हे जसं लिहिलं ना तसं तुम्ही आता काय हो पेन्सिलने वाक्य तयार करा. तुम्हाला 1 मिनिटात, चला तुम्ही वेळ घ्या, मी नंतर म्हणालो, कारण मी काय म्हणतोय, मी हा नंतर मी बघणार सुद्धा आहे. मी काय म्हणतोय हे मी नंतर मी तुमचं पुस्तक पाहणार आहे की कोणी काय काय लिहिलेलं आहे, मी नंतर पाहणार आहे. बघा आता लिहा बरं. आता मी एक वाक्य लिहिलो, राजू पेपर वाचत आहे, लिहिलं का नाही, तसं तुम्ही सुद्धा लिहा. आता काय लिहायचं बघा, मी पण सांगतो. शिक्षिका शाळेमध्ये शिकवत आहेत. बघा शिक्षिका शाळेमध्ये शिकवत आहेत. दोनच वाक्य लिहा, पुढे अजून यावा तिथं. रिया इथं पण लिहा, रिया पेपर वाचत आहे. एकच लाईन आहे, एकाच लाईनीमध्ये किंवा एकाच ओळीमध्ये काय लिहा की रिया पेपर वाचत आहे. पुन्हा अजून बघा, शिपाई मामा शाळेची घंटा वाजवत आहेत. पुढे अजून काय, मुले फुटबॉल खेळत आहेत. मुले फुटबॉल खेळत आहेत. पुन्हा मुली सुद्धा खेळ खेळत आहेत. हे वाक्य झालं. पुन्हा अजून पुढे काय, आजी पेपर वाचत आहेत. बघा आजी पेपर वाचत आहेत. पुन्हा अजून काय आहे, काका बसमध्ये प्रवास करत आहेत. बघा काका बसमध्ये प्रवास करत आहेत. लक्षात, तुम्ही आता लिहिण्याचा प्रयत्न करा आणि पेन्सिलनीच लिहायचं आहे. मी नंतर पाहणार आहे.
कळालं? फक्त आपण काय बघितलं? ओळखूया आणि सांगूया. म्हणजे एखादं चित्र बघितलं त्या चित्रामध्ये काय चाललेलं आहे हे आपण ओळखलं सुद्धा आणि आपण काय केलं? सांगण्याचा सुद्धा काय प्रयत्न केलेला आहे आणि आपण सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लक्षात? आता आपण काय करूया? पुढच्या तासाला पुढचा पाठ पाहूया. थँक्यू.